आज आपण बनवणार आहे उडदाचे पापड. तर त्यासाठी काय काय लागते चला बघू. आपल्याला ना 1.5 किलो उडदाच्या डाळीचे पापड बनवायचे ना. तर मी 1 किलो आणि त्याच्यावर पावशेर असे डाळ घेतली आणि पावशेर मुगाची डाळ घेतलेली आहे. हे सगळं मिळून 1.5 किलो झालेले. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून घेते. याला ना थोडंसं चाळून घ्यायचं, म्हणजे असं काही पावडर वगैरे असेल तर निघून जाईल. हे पूर्णाची चाळणी आहे मी करणार आहे. चांगलं चाळून घेतले आणि डब्यात भरून आता याला दळायला टाकायचं आहे. हे चांगलं धुवून आणल्यावर का याला आता परतमध्ये टाकते. थोडं थोडं टाकून घ्यायचं आपल्याला. 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याला उकळायला ठेवायचं. पाणी उकळल्यावर नाही हे पावडर टाकायचं त्याच्यात, पापड मसाला. आपल्याकडं 1.5 किलो आहे ना पीठ, तर आपल्याला 1.5 पॅकेट टाकायचं आहे. 1 किलोला 1 पॅकेट असतं हे. तर मी 1.5 किलो करणार आहे, तर मी हे 1 आणि अर्धा असं टाकणार आहे. पाणी उकळत आले याच्यामध्ये पावडर म्हणजे पापड मसाला टाकून घेऊ. आधी आपण 1 टाकून घेतला असं हे अर्धा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. गाठी पडतात ना, म्हणून मिक्स करून घ्यायचं. पीठ मी परातीत टाकून घेतलं आणि एवढं वाटीभर ना आपल्याला पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे. लाटताना लागणार आहे. आपल्याला हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर दुसऱ्या याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, मीठ वगैरे काहीच टाकायची गरज नाही, कारण की या पापडमध्ये म्हणजे या पापड मसाल्यामध्ये ना सगळं असतंय. हे सगळं टाकून घेते. हे ना थोडं थोडं टाकून ना मी सगळं मिक्स करून घेते आणि पीठ मळून घेते, मग दाखवते तुम्हाला. हे चांगलं मळून घेतलं, असं घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहिलं आपण 1 ग्लास पाणी घेतलं होतं, मी एवढं तांदूळ भरून पाणी घेतलं होतं मळायला, ते एवढं बाकी आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, ते पातळ होऊन जाईल. आता याला तेल लाव. थोडंसं तेल करून घ्यायचं आहे ना. याला ना चांगलं तेल लावून घ्यायचं बरं का. लई घट्ट चिकट असते हे पीठ, लई जोर लावून लावावं लागतं. जास्त मी तेल काही लावायचं, मी फक्त बरोबर ते करू राहिले. आपल्याला ठेवून द्यायचं थोडंसं मळून 1 तासासाठी भिजायला. आपण ना या पातेल्यात या डब्यामध्ये मी झाकून ठेवणार आहे 1 तासासाठी. आणि या डब्यात टाकले याला आणि 1 तासासाठी मी असंच ठेवणार आहे झाकून. तर तुम्हाला जर वेळ नाही भेटला ना, जसं की आता आज मला जास्त म्हणजे एवढं सारं मी नाही बनवू शकणार ना, तर मग आपण याला ना 2-3 दिवसासाठी ठेवू बी शकतो. फक्त एवढं काळजी घ्यायची की फ्रीजमध्ये राहिलं पाहिजे किंवा अशा जागेवर थोडंसं थंड असेल. याला कपडा वगैरे गुंडाळून याला तुम्ही ठेवू शकता. पण 2-3 दिवस टिकतं, 2-3 दिवस खराब नाही होणार असं. हे ठेवून देतात 1 तासासाठी. 1 तासाने मी उघडलंय, चांगलं भिजलंय बरं का हे. आता हे ना परातीत काढून घेते. परातीला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं. परातीला चांगलं तेल लावून घेतलं बरं का मी. आता याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ. आता खलबत्त्याने ना तुम्हाला जितकं जोर लावून याला कुटता येईल ना तितकं जोर लावून कुठं बरं का. मेहनतीचं काम हेच आहे, पीठ मळायचं आणि हे जितकं जोर लावून आपल्याला याला असं चांगलं करून घेता येईल ना तितकं करायचं. मग याच्यानंतर आपलं सोपंच आहे सगळं काम. आपलं पीठ पण तयारी बरं का. असं घेतलं ना गोळा, लगेच गोल झालं पाहिजे असं. इतकं कुठलं याला खूप दम लागतं. आता याचे छोटे गोळे बनवून हे डब्यात टाकायचे. गोळे बनवून घेते, मग दाखवते. असे छोटे मोठे गोळे बनवून घेतलेत मी, अजून बनवायचे. चला बाकीचे पण बनवून घेते. हे सगळे गोळे मी तयार करून घेतले आणि याला झाकून ठेवायचं. आणि तर हवेने ना एक कडक होत असते, त्याला झाकून ठेवायचं आणि जसं लागेल तसं घेऊन लाटायचं. चला लाटून दाखवते. या डब्यामध्ये ठेवलेले ना तर लागेल तसं याच्यात मी घेणार आहे. पॅरेटीत ठेवलेले आणि डबा झाकून ठेवायचा. आता मी तुम्हाला दाखवते की कसं लाटायचं. थोडं पीठ लावायचं आणि एकदम पातळ असं लाटायचं. हे नक्षीवाले घेतलेले आहे म्हणून. कोणत्या ह्याच्यात मी बनतं पण हे नक्षी ह्याच्यात मला आवडतं म्हणून मी घेतले.
गोलच होईन असं नाही हा माझ्याकडे, कोणतरी शेपचं चलन, शेप पातळ असं घ्यायचं करून. गरम होते तर हे बघा, मी छोटे छोटेच बनवणार आहे. म्हणून कपडा किंवा काही तुम्ही पेपर वगैरे टाकणार असाल ना, असं टाकून घ्या. आणि याला उन्हात टाकायची काही गरजच नाही आहे, हवेखाली हे सुकून जातं. अजून एक दाखवते तुम्हाला बनवून. दुसरं गोळा मी थोडंसं मोठं घेतलं, बघू कसं होतं. अंदाजे बघायसाठी मी छोटे मोठे गोळे करून घेतले होते. जर असं मोठं गोळा करून जर मोठे मोठे तसं बी छोटं बनवलं ना आपण, तरी पण ते तेलात टाकल्याच्या नंतर खोलतं ना, ते मोठं होतं ते. तर छोटे छोटेच भरले, मोठे केले तरी पण ते तोडूनच आपल्याला तळावं लागते. थोडंसं पीठ लावून लावून असं लाटून घ्यायचं. या लाटल्याने जरा पातळ होत असते. किचनमध्ये ना जर जास्तच गरम होतं. हॉलमध्ये थोडं फॅन आहे म्हणून काही नाही वाटत, पण आता इथंच तर करायचं. कॅमेऱ्यासाठी इथं करावं लागते मला, मग मी आता तिकडेच बसणार आहे. 2-3 तुम्हाला लाटून दाखवते. असं एक एक करून सगळे बनवून घेणार आहे आता मी. बाकी झाल्यावर तुम्हाला दाखवते. असे मी लाटून घेतलेले एक एक करून. आणि याला ना उन्हात सुकवायची काही गरजच नाही. आता फॅन खाली ठेवला ना तर सुकून जाते एकदम कडक. दुसऱ्या दिवशी आपण याला थोडंसं ऊन दाखवलं तरी चालतंय. बाकीचे बनवून घेते. थोडं सुकल्याच्या नंतर ना असं एकावर एक टाकून ठेवायचं बरं का, नाही तर मग ते वाकडे तिकडे होऊन जातात. असं एकावर एक ठेवलं ना तर सरळ राहतात ते. पापडी तयार आहे बरं का. मी 1 दिवस उन्हात ठेवलं यांना, सगळं झाल्याच्या नंतर. एका दिवसात काही बनले नाही आहे, 2 दिवस लागले मला. 1 दिवस पीठ मळून वगैरे सगळं घेतलं आणि थोडे पापडे लाटले होते. आणि दुसऱ्या दिवशी काही लाटले संध्याकाळपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं उन्हात ठेवले अर्धा 1 तास. मग आता डब्यात भरून ठेवते यावाल्या. चला भरू. डब्यात भरून ठेवले मी, बाकीचे तळायला काढले. तेल आहे ना एकदम असे कमी तापवा बरं का, जास्त तेल तापवल्यावर ते लाल पडते. बघू शकता किती छान झाले. तेल आहे ना चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग कमी करून टाकायचं, मग कापड टाकायचं. नाहीतर आहे ना ते लाल पडते जास्त भाजलं गेलं, म्हणजे तळलं गेलं. बघा छान झालेत ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही याला भाजून बी घेऊ शकता, तळून बी घेऊ शकता, तुम्हाला जसं आवडते तसं. मला तळून आवडते म्हणून मी तळून घेतले. तुम्ही भाजून बी घेऊ शकता, छान लागते तसं पण. तयार आहे आपली उडदाचे पापड. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की कसं वाटलं तुम्हाला. तर आज मी बनवलं होतं वाटाणा आणि शेंगदाणे टाकून ना एकदम छानशी, एकदम साधी सिंपल खिचडी भात, कढी, इथं आहे भेंडी आणि आहे पनीरची मिठाई. तर व्हिडिओसाठी मला लईच मेहनत करावं लागते. प्लीज एक लाईक तर करत जा. बरं मग ठीक आहे. तुम्ही मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला, की बरोबर शिकवलं ना मी, सांगितलं ना तुम्हाला. तर तुम्हाला जर आवडला असेल ना व्हिडिओ तर लाईक करा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला. तर आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला, स्पेशली व्हिडिओसाठी बनवावं लागतं मला हे सगळं. तर ठीक आहे, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक करा. बाय.